शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार, शुभ सकाळ। राज्यातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज, खुश खबर, आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे, सरकारने नवीन निर्णय काय घेतलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तो सुद्धा निर्णय बघूया। विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। कापसाचे बाजार भाव पाटापट लगेच पुढची माहिती। कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला कापसाला जास्तीत जास्त 8,000 पर्यंत भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, सावनेर बाजार समिती 600 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,400 रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, अमरावती 75 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त कापसाला या ठिकाणी सुद्धा 8,000चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, सेलू परभणी या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,800 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बातमी, आता होणार नाहीत कुटुंबामध्ये वाद, शेत जमीन वाटणीची नोंदणी फी माफीचा सरकारचा निर्णय। होय शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलासा आहे। शेत जमिनीच्या वाटणीनंतर नोंदणी दस्तऐवजासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे। मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सध्या नोंदणी फी शेती आणि बिगर शेती मिळकतीसाठी सारखीच आहे। ती एकूण मूल्याच्या 1% पर्यंत कमाल 30,000 रुपये आकारले जाते। मात्र शेती मिळकतीसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र 100 रुपये असूनही नोंदणी फी माफ नव्हती। यामुळे अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी टाळत होते व पुढे कायदेशीर वाद निर्माण होत होते। नव्या निर्णयाने शेतकऱ्यावर आर्थिक भार कमी होईल, तसेच कुटुंबात वाद निर्माण होणार नाही। कायदेशीर नोंदणी झाल्याने मालकीचे स्पष्ट दस्तऐवजीकरण होईल। नोंदणी न केल्यामुळे भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबियांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो। मित्रांनो, मिळकत शेतजमीन असो किंवा बिगर शेती यासाठी नोंदणी फी 1% दराने आकारली जात होती। आता ही फी रद्द केल्याने वाटणी संबंधी कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यावर पडणार नाही। शेत नोंदणीला जलद चालना मिळेल। चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्याकडून आलेली माहिती। मित्रांनो, खास करून महसुलात दरवर्षी जवळपास 35 ते 40 कोटीची घट, या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी 35 ते 40 कोटी रुपयाची घट येऊ शकते। मात्र शेतीच्या वाटप पत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।